अब्रू नुकसानीची दावा करणारी नोटीस भुमरेंनी त्यांच्या चालकाने सगळ्यांनी पाठवलेली आहे. 7 दिवसात माफी मागा, अन्यथा दाव्याला सामोरं जा, असा इशारा सूचित केलेला आहे. ज्याच्याकडं अब्रू असते तो अब्रू नुकसानीचा दावा करू शकतो. त्याच्यामुळं यांच्या अशा अब्रू नुकसानीच्या दाव्याला मी फुकट सुद्धा भीक घालत नाही. उलटं मी याची वाट बघतोय या सगळ्या दाव्यात ते काय काय लिहितात, कारण माझ्याकडे चांगलं खमंग मटेरियल आहे व्यवस्थित. त्याच्यामुळं मी या दाव्याची वाट बघतो. दावा चांगला मोठा दाखल करावा, म्हणजे तुम्हाला हे पैसे कोर्टात भरावे लागतील. मग ते कुठून आणले, काय आणले, सगळं बघावं लागेल. त्याच्यामुळे मी या अब्रू नुकसानीच्या दाव्याची वाट बघतोय. भुमरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि कुठले असे डॉक्युमेंट नाहीत किंवा गट क्रमांकच नाही बघावं असं म्हटलं होतं. हे बघ, मी भुमरेंना एक तर भुमरेंचा ड्रायव्हर आहे एवढा माझा आरोप आहे. माझ्या आरोपाचं उत्तर त्यांनी द्यावं. मी आरोप असा केला होता की त्यांचा ड्रायव्हर आहे, त्यांनी कबूल केलेला आहे. त्याचा जन्म 1985चा आणि 71ला हेबानामा कसा होतो हा माझा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न, एक हिंदू कुटुंब मुस्लिमाला हेबानामा कसा करून देऊ शकतो हा माझा दुसरा प्रश्न होता. याचं उत्तर अद्याप मिळाले एक. दुसरी गोष्ट, गट नंबरच्या विषयी आपणही पत्रकार बांधवांना मी पूर्णपणे माझं निवेदन दिलेलं आहे. मी त्याच्यात असं म्हटलेलं आहे की आधीचा गट नंबर 174, आताचा सर्वे नंबर 89 असं माझ्या पत्रात सुस्पष्ट आहे. तुम्ही पण वेगळंच बनवताय, ते पण वेगळंच बनवताय. मी स्पष्टपणे म्हटलेलं की 174 गट नंबर आधीचा, आता सर्वे नंबर 89 झालेला आहे तो. मी त्याविषयी बोललेलो आहे. त्यामुळे 174 तिथं नाही आहे, मलाही माहिती आहे. मी काही एवढा अनाडी नाही आहे. तुमचा तरी तालुका तिकडं आहे, माझं तर रोज येणं जाणं या भागामध्ये. त्यामुळे मला सगळे गट नंबर माहिती आहे, सर्वे माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे, शेतकरी माहिती आहे प्रत्येक गावातला. त्याच्यामुळं ह्या विषयावर दिशाभूल करणं अतिशय चुकीचं आहे. मी ऑलरेडी माझ्या पत्रात म्हटलेलं आहे की 174 गट नंबर आधीचा होता, आता 89 नंबरचा सर्वे. बरं, नोटिसीला तुम्ही उत्तर देणार आहात का की थेट कायदेशीर जी काही प्रक्रिया असेल त्याला तुम्ही पुढे जाणार आहात? हे पहा, नोटिसीला उत्तर तर मी देईल, पण मी समजतो मी उत्तर नाही दिलं ना तर हे काही कोर्टात जाणार नाही, मला 100% माहिती आहे. कारण आधीची केस भुमरे सांगतात त्यांच्या मुलाच्या विषयीचं तर कुठं काय झालेलं आहे, कुठं काय केलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळं मी त्यावेळेसही प्रश्न उपस्थित केला होता. भुमरेंच्या मुलाला मारलेलं नाही, पडले. ते किती वाजता पडले, कसे पडले, कोणत्या दवाखान्यात ॲडमिट झाले, त्याचा MLC रिपोर्ट झाला का, डॉक्टरांकडून पूर्ण माहिती घेतली का, ट्रीटमेंट कुठं चालू आहे, पोलीस ज्या एरियात झालं त्या एरियातले पोलीस पोहोचले होते का, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ना. त्याच्यामुळं या गोष्टी कुठंच येत नाही. या गोष्टी आल्या त्यावेळेस तिथं कोण कोण होतं त्यांच्यासोबत, त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले पाहिजे. मला या सगळ्या गोष्टीची 100% माहिती आहे. कोण होतं, काय होतं आणि काय झालेलं आणि कसे पडले हे मला चांगलं माहिती आहे. मी काय उगाच आरोप करायला बसलो नाही. आता या गोष्टीला 1.5 वर्ष झाले, अजूनपर्यंत का काही नाही झालं. त्याच्यामुळं माझा मूळ प्रश्न या समृद्धी महामार्गाच्या 1150 कोटी रुपये ढापण्याचा प्रयत्न झालेला आहे. एक ड्रायव्हर एवढी हिंमत करू शकत नाही. याचा अर्थ असा समजायचा हां. की उत्तर तुम्ही देणार नाही, जे होईल त्यांनी करावं त्याला तुम्ही सामोरं जायला तयार आहात? नाही दिलं ना उत्तर देणार मी. उत्तर 100% देणार. मला काय प्रॉब्लेम उत्तर द्यायला. माझ्या वकिलाकडे मी पाठवून दिले. मी तर वाचलं पण नाही, ते वकिलांकडे पाठवून दिले. मला माहिती याच्यात दम नाही. मी आता कलेक्टरना भेटेल सोमवारी या सगळ्या प्रकरणाचे. तो मला ते हेबानामाच देतो मी आता 1971चा जो त्यांनी बनवलेला आहे. त्याच्यात फोटो आहे, आधार कार्ड, सगळ्या गोष्टी त्याच्यात असतील 100%. तोच देतो तुम्हाला. मग त्यांनी सांगावं की तो मी नाही आहे म्हणून. हे पण माझं चॅलेंज आहे त्याला. माझं हे पण त्याला चॅलेंज आहे की जो हिबानामा झालेला आहे या प्रकरणात तो मी नाही आहे, हे पण त्यांनी प्रूव्ह करावं. चला मी त्याच्यातही तुम्हाला येऊ शकतो. आणि खरं तर याच्यात पोलिसांनी आधीच्या केसमध्ये याला पाठीशी घातलेलं आहे. पोलिसाचा तपास झालेला आहे, पण पोलिसांनी त्याला आतमध्ये घ्यावं आता. आणि किती हिबानामे केले आत्तापर्यंत. आणि तो वकील कोण गावाने, तो हेच लूटमारीचे धंदे करतो या शहरामध्ये.
सगळ्या ठिकाणी अशा कॉन्ट्रावर्सीच्या केसेस संदीप गव्हाणे नावाचे वकील हँडल करतात. त्यांच्या केसेस किती चालू आहे विभागीय आयुक्तालयात आणि कलेक्टरमध्ये, मी आता त्याची माहिती काढणार आहे. हे वकील हेच काम करतात आणि बापू भुमरे त्यांच्याकडेच बसलेले असतात, माझ्या घराजवळच राहतात. रोज संध्याकाळी तिथं असतात बापू भुमरे संध्याकाळची वेळेस. मी तर म्हणेल मी त्या वकिलांच्या कोणत्या कोणत्या केसेस चालू याची जरा माहितीच काढतो आणि ती एकदा लोकांसमोर आणतो. बरं, प्रत्येक वेळेस कोट्यवधीचा हिबानामा होतो तो ज्यावेळेस बुमरेंचं वकील एक माहिती आणखी तुम्हाला देतो मी. माझ्याकडे जी आलेली ती चेक करा. या ड्रायव्हरच्या एका भावावर कुठंतरी 376चा गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यात अशी कंप्लेंट आहे की अभी मेरे पास 100-200 कोटी आए हुए, मेरा कोई कुछ नहीं कर सकता, असं त्या कंप्लेंटमध्ये लिहिलेलं माझ्या कानावर आलेलं. मी ती कंप्लेंट जो एफ आय आर आहे तो काढतोय. 376चा एफ आय आर त्याच्या भावावर कुठंतरी रजिस्टर झाल्याचं माझ्या कानावर आहे. मी 2-3 पोलीस स्टेशनला माहिती काढतोय. ती माझ्या कानावर आलं. त्याचा भाऊ म्हणला की मेरे पास तो अभी 150-200 कोटी आहे, मेरा कोण क्या कर सकता. हे कसं काय बोलू शकतात. बरं, हा विषयानंतर दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की राज्यसभेच्या एका जागेसाठी एकमत काही होताना दिसत नाही आणि शिवसेना आग्रही आहे, कारण की त्यांना तुम्हाला असं वाटतं की ती तुमची जागा आहे आणि त्या सगळ्यामध्ये तुमचं पण नाव येते राज्यसभेच्या या नावापैकी. मला असं वाटतं महाविकास आघाडीची एकत्रित चर्चा चालू असेल आहे. सगळ्याच चर्चा पत्रकारांसमोर किंवा ऑफिशियली करण्याची गरज नसते आणि या सगळ्या महाविकास आघाडीच्या चर्चेतून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेल. तो कोणता असेल काय असेल निश्चित समोर येईल, कारण हे काही फक्त एका वर्षाचं नाही, पुढच्या 2 वर्षाचंही सुद्धा नियोजन याच्यामध्ये असेल. त्यामुळं मला असं वाटतं आपण फक्त रंगपंचमी, परवाची होळी आणि रंगपंचमी होऊ द्यावी. निश्चित आपल्यासमोर सगळ्या बाबी समोर येतील. तुमचंही नाव आहे, तुमचं आहे, तुम्हालाही लागेल का लॉटरी? हे शिवसेना आहे किंवा कोणताही राजकीय पक्ष आहे, पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. बाकी कोणाच्या इच्छे अनिच्छेला कोणताही अर्थ नसतो. त्यामुळं पक्षात जे जे होईल ते पक्षप्रमुखाच्या आदेशाने होत असतं, एवढंच मी सांगेन. बरं, ते शेतकऱ्यांना KYC केली नाही म्हणून नुकसान भरपाई मिळत नव्हती, पण आता जालन्यातील एका तहसीलदाराने पत्र लिहिलं आहे आणि असं म्हटलं की KYC पण झाली आहे, शेतकरी आमच्याकडे चक्रा मारत आहेत, पैसे द्या. त्यांना पैसे कुठून द्यायचे? मागच्या काळातले 2022 पासूनचे अनेक अनुदान किंवा मदती अशाच पेंडिंग आहे. त्याचा आकडा मी आपल्याला देईल. हजारो कोटी रुपये बाकी आहेत. KYC केलं, आधी याद्या बनवल्या, पंचनामे केले, नंतर KYC केलं. आता KYC होऊन हे पैसे आलेले नाही. 33,000 कोटीचं पॅकेजसुद्धा जे घोषित केलं होतं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं, तेही अजून पोचलं नाही. परंतु आपल्या जिल्ह्यात एक प्रकार समोर आला होता की अनुदान दिलं आणि नंतर त्याचे सातबाऱ्यावर बोजा टाकण्याचं सांगितलं गेलं. पहिली गोष्ट तर प्रशासनातल्या अधिकारी अशा चुक्या करतात. सगळ्यात आधी ज्याला द्यायचं त्याला देत नाही. त्या अधिकाऱ्यावर आधी कारवाई केली पाहिजे. ज्यांनी ते ज्याच्या खात्यावर टाकले त्याच्या पगारातून ते पैसे वजा केले पाहिजे, अशी माझी मागणी. शेतकऱ्याला त्रास देता कामा नये. ज्या अधिकाऱ्यानं आधी दिलेलं अनुदान पुन्हा एकदा दिलं त्या अधिकाऱ्याच्या पगारातून अशा रकमा कट केल्या पाहिजे. खारगे समितीचा अहवाल अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे. फार लवकर होत नसतो, अशा अहवाल शेवटच्या टप्प्यात होत असतात. परंतु खारगे समिती मला असं वाटतं आताच्या या परिस्थितीत पार्थ पवार वगैरे विषयी बोलावं न बोलावं हा वेगळा विषय. परंतु खारगे समितीचा अहवाल येत असेल आणि त्याच्यात जर पार्थ पवार नसेल तर त्या समितीच्या अहवाला कोणताही अर्थ नाही. अजितदादाचे म्हणाले जो अपघात झाला तर पिंकी नाईच्या वडिलांनी संशय व्यक्त केला की पायलट आणि विमान बदली केले गेले. हे बाई सगळं संशयास्पद आहे. चौकशी व्हावी सगळ्या महाराष्ट्राची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी अशा प्रकारची आमची पण इच्छा विनंती आहे आणि सत्य जगासमोर यावं. संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेकडून जी कारवाई केली जाते, एका गर्भवती महिलेला मारहाण झाल्यानंतर कारवाई सुरू झाली, पण MIMचे नगरसेवक रस्त्यावर उतरून या कारवाईला विरोध करत आहे. अधिकाऱ्यांना तिथून हुसकावून लागतात. अधिकाऱ्यांनी पोलीस दल सोबत आहे, सुरक्षा व्यवस्था सोबत आहे. नियमाचं कायद्याचं पालन अधिकाऱ्यांनी पण केलं पाहिजे, नगरसेवकांनी केलं पाहिजे आणि जनतेनं पण केलं पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असो, उद्या आमच्याही पक्षाचा नगरसेवक असेल त्यांनी असं कृत्य केलं तर मला वाटतं अधिकाऱ्याने रीतसर या सगळ्या बाबतीत कायदेशीर बाबी पार पाडल्या पाहिजे. सुनेत्रा पवार यांना दिलासा मिळाला. आयुक्त सगळ्यांचे लाडके राजकारण
त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की एक लाच घेताना रंगे हात पकडले अधिकारी होते 5 लाखाची लाच, तर त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच जागेवर बसवलेलं आहे. आणि लोकांना असं वाटतं की ते अधिकाऱ्याला लाच द्यायचं, ते लाच घेतात, काही दिवस एन्जॉय करतात, पुन्हा त्याच जागेवर येतात. हे किती दिवस चालणार? खरं तर सरकारने एक मोठा नियम करून ठेवलेला आहे. लाचलुचपतमध्ये अडकलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी, खटला चालवण्यासाठी त्या डिपार्टमेंटची परवानगी हा नियम सगळ्यात आधी काढला पाहिजे. सगळ्यात आधी तो नियम खऱ्या अर्थानं लाचलुचपत प्रतिबंधक या कायद्याला हानिकारक आहे. आणि जर संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार केला असेल तर शिवसेना या सगळ्याविषयी आवाज उठवेल. प्रतीक शिखर बँक प्रकरणी अजित पवार आणि सुमित्रा पवार यांना दिलासा मिळाला. सगळ्यांना क्लीन चिट दिली आहे, घोटाळा झालेलाच नाहीये. मला असं वाटतं याच्याविषयी सत्ताधारी पक्षाचेच लोक काय काय बोलले होते जे सत्तेवर आहेत. देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यांचे जे किरीट सोमय्या वगैरे मंडळी अजितदादाविषयी काय काय बोलले होते, सुनित्रा वहिनीविषयी काय काय बोलले होत्या, हे सगळं समोर आहे. परंतु अशा दुःखाच्या प्रसंगी मी या विषयावर नाही बोलू इच्छित. राज्यभर कॉपी सुरू आहे, रविवारी परीक्षा सुरू आहे. फडणवीस गृहमंत्री, नागपूरमध्ये सगळ्यात जास्त कॉपी सुरू आहे आणि पेपर फुटण्याचे प्रकार तिथंच सुरू आहे. याच्यातून मला असं वाटतं हा योगायोग आहे की मुद्दाम सगळे आपलेच लोक इथं करा असं आहे, माहिती नाही मला. परंतु नागपूरमध्येच अशा पद्धतीनं कॉपीचा प्रकार होतो आहे. थोडक्यात गैरव्यवहाराला प्रोत्साहन दिलं जातं आहे. आणि आत्ताच्या घडीला नागपूरमधून महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा हेच होतं आहे. काही आहे का? राज्यातील उर्वरित स्थानिक निवडणुका पुन्हा लांब पडण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने झेडपीची सुनावणी आता जुलैमध्ये होणार आहे. खरं तर कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून निवडणुका सगळ्या झालेल्या आहे. नगरपालिकेच्या झालेल्या आहे, जिल्हा परिषदेच्या झालेल्या आहे, महापालिकेच्या झालेल्या आहे. त्याच आधारावर याही निवडणुका होऊ शकतात असं मला तरी वाटतं. पण अर्ध्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि उरलेल्या राहिल्या, हे काही योग्य नाही. यासुद्धा जिल्हा परिषद, कारण शेवटी कोणत्या पक्षाची सत्ता येईल येऊ द्या, पण तो लोकप्रतिनिधीच्या हातात कारभार आला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या अशी जनतेची इच्छा आहे. त्याच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने, राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे. कुणाला थोबाडीत मारण्यापेक्षा त्याला मराठी येण्यासाठी प्रयत्न करावे असं मंत्री उदय सामंत यांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला आहे. नाही, आता ज्याला कळतच नसेल त्याला थोबाडीत मारायला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, एकदा समजून सांगू शकतो माणूस, दोनदा सांगू शकतो. मग रोज रोज समजून सांगण्यापेक्षा एखाद्या दिवस थोबाडीत मारावंच लागते. थँक्यू 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 थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.